ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संतचरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे। जगद्गुरु तुकोबारायांचा संतांची श्रेष्ठता प्रगट करणारा अभंग आपण आजच्या प्रवचनासाठी घेतलेला आहे। जीवनामध्ये संत महात्मे हे मार्गदर्शक असतात। संतांनी आपल्या अवतारामध्ये प्रत्येक जीवाला आपल्या जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे। नवे नवे संत महात्मे अवताराला येतात, याचं महत्त्वाचं कारण आहे मार्ग दाखवणं। त्यामुळे निरोबाराय एके ठिकाणी सांगतात, मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते। येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही। या मार्गाने जर आपण गेलो तरच आपल्याला आपलं साध्य प्राप्त करता येईल। मग या पंथाने जाण्यासाठी हा पंथ, हा मार्ग संत महात्म्यांशिवाय इतर कोणी दाखवू शकत नाही। संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, पण त्या मार्गाने वाटचाल करणं आपल्याकडे आहे। संत महात्मे केवळ मार्ग दाखवतात, मार्गस्थ होणं, प्रवास करणं हे आपल्याकडे। म्हणून ज्ञानोबाराय एका प्रमाणामध्ये सुंदर असा विचार मांडतात, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, आपुली आपण करा सोडवन। आपली स्वतःची सोडवण, आपल्या स्वतःचं दुःख आपण स्वतः बाजूला काढायचं। आपल्याला दुःखातून मुक्त होण्यासाठी कुणीही मदत करू शकत नाही। या जीवनाच्या प्रवासामध्ये येणारी संकट, येणारं दुःख तात्पुरतं बाजूला करण्यासाठी आपल्या मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो, परंतु सर्व दुःखाच्या निवृत्तीसाठी यांचा उपयोग होऊ शकत नाही। तात्पुरतं दुःख यांच्या मदतीने आपल्याला घालवता येईल। या संकटातून बाजूला होण्यासाठी यांचं सहकार्य मिळेल, परंतु सर्व दुःख घालवायचं असेल, जीवनाचं प्राप्तव्य गाठण्यासाठी यांच्या मदतीने आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। महाराजांचं एक प्रसिद्ध प्रमाण आहे की आपल्याला जर पलीकडे जायचं असेल तर हा पसारा उपयोगाचा नाही। माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगे कुंभपाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी, धर्म जागो सदैवाचा तेवा पर उपकारी। ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने चिंतन मांडलेलं आहे की आपल्याला या दुःखातून मुक्त करण्यासाठी यातला कुणीही उपयोगाला येऊ शकत नाही। दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारे या भूतलावर फक्त संत आहेत। जीवनामध्ये मार्गदर्शक भेटले तरच जीवनाचा अर्थ कळतो, जीवनाचा प्रवास सुखकर होतो आणि जीवन यथार्थ ठरतं।
जर मार्गदर्शक नाही भेटले तर जीवन चालू आहे, प्रवास चालू आहे, योग्य पद्धतीने आहे का, इथं प्रश्नचिन्ह आहे. मग मार्गदर्शक भेटणं हे आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. आपल्या मनामध्ये विचार आला आपल्याला संत भेटावेत, सद्गुरूंची भेट व्हावी. केवळ मनामध्ये येऊन उपयोगाचं नाही, तर त्याच्यासाठी सामुग्री असावी लागते. त्याशिवाय संत भेट होत नाही. संतांच्या भेटीविषयी अनेक प्रमाणं आपल्या समोर आहेत. बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा. संतांची भेट खूप अवघड आहे. मनामध्ये इच्छा निर्माण झाली संत भेट व्हावी, अशी भेट होत नाही. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन. महाराज सांगतात, वाऱ्याला पालान घालता येईल, गगन चढून जाता येईल, परंतु संतांची भेट होणार नाही. सर्वात अवघड काय असेल तर ती म्हणजे संत भेट. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी 7व्या शतकामध्ये विवेक चूडामणी या ग्रंथात 3 दुर्लभ आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिलं दुर्लभ आहे मनुष्यत्वम, दुसरं दुर्लभ आहे मुमुक्षत्वम, आणि तिसरं दुर्लभ आहे हरिप्रिय संश्रयः. देवाला प्रिय असणारे भगवत भक्त संत यांची भेट खूप अवघड आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा, असा महात्मा भेटणं खूप कठीण आहे, अवघड आहे. एका सुभाषितकाराने काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे असं सांगितलेलं आहे. व्यवहारामध्ये ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या आपल्याला शक्य करून घेता येतील, पण संतांची भेट होणार नाही. तात मिले पुनिमात मिले, सुतभ्रात मिले, युवती सुखदायिनी, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मन वांछित पाये, लोक मिले विधि लोक मिले, सुरलोक मिले वैकुंठ विदायी, कहे निपट निरंजन लाल, संत समागम दुर्लभ रे भाये. अशक्य असलेल्या सर्व गोष्टी शक्य होतील, पण संतांची भेट होणार नाही. मग काय काय अशक्य आहे याचा निर्देश केला. तात मिले, वडिलांची वियोगानंतर भेट होईल, मातेची वियोगानंतर भेट होईल, परंतु संतांची भेट होणं कठीण आहे. मग वडिलांची भेट कोणाला झाली, मातेची भेट कोणाला झाली याची उदाहरणं द्यावी लागतात. आपल्याकडे पौराणिक दृष्टांत देण्याची परंपरा आहे. यामध्ये वडिलांची भेट नचिकेताला झाली. नचिकेत नावाचा एक भगवत भक्त होता आणि त्या भगवत भक्ताला वडिलांचा वियोग झाला. त्याचे वडील गायी दान देत होते, पण त्या गायी अतिशय भाकड होत्या. दूध बंद झालेलं, शरीर कृश झालेलं. दान दिल्यानंतर ते घरापर्यंत जातील का शंका, अशा गायी ते दान द्यायचे. नचिकेताने एकदा वडिलांना बोलायला सुरुवात केली. म्हटले, बाबा तुम्ही दान देताय, खूप चांगले, गाय दान देणं हे श्रेष्ठ आहे, तुम्ही गाय दान देता बरोबर आहे, पण कशी गाय दान देता? गाय चांगली असावी, ज्याला आपण दान देतो त्याला त्या दानातून समाधान मिळालं पाहिजे, असं तरी दान आपण द्यावं.
आपल्या दानाने जर त्याला समाधान होत नसेल, दुःखच होत असेल, तर आपलं दान योग्य ठरेल का? त्याचे वडील रागारागामध्ये त्याला बोलू लागले आणि त्याला म्हणू लागले, जा मी तुला यमाला दान दिलं. हा यमलोकामध्ये आला, यम दरबारामध्ये आला, परंतु यम तिथं नव्हते. 3 दिवस तो तिथंच थांबला. यमाची भेट झाल्यानंतर यमाला हा सगळा प्रसंग कळला. यमाने त्याला बोलायला सुरुवात केली. म्हटले, 3 दिवस माझी वाट पाहण्यात तुला थांबावं लागलं, त्यामुळे मी तुला 3 वर देतो, तुला जे मागायचंय ते माग. त्याने यमधर्माला सांगितलं, मला काही नाही, माझ्या वडिलांची भेट घडवून द्या. यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला हे जीवन दिलं, या जीवनाचा प्रवास कसा करावा हे शिकवलं, अशा वडिलांची भेट मला घडवा. नचिकेताला वडिलांच्या वियोगानंतर पुन्हा भेट झाली. तात मिले पुनिमात, पुन्हा मातेची भेट. जमदग्नी ऋषीने आपल्या मुलांना सांगायला सुरुवात केली, मातेचा वध करा. मुलांना वाटलं, मातेचा वध कसा करावा? माता ही पूजनीय आहे, वंदनीय आहे, आदराचं स्थान आहे, आणि या मातेला मारावं कसं? म्हणून मुलांनी मारलं नाही या विचाराने जमदग्नीने त्यांना शाप दिला. हे दृश्य परशुराम पाहत होते. जमदग्नीचे चिरंजीव परशुराम यांनाही जमदग्नीने सांगितलं, तुझे अगोदरचे भाऊ माझी आज्ञा पाळले नाहीत म्हणून त्यांना मी शाप दिला आणि संपवलेला आहे. तुलाही मी आत्ता सांगतोय, तू तुझ्या मातेचा वध कर. परशुरामाने काहीही विचार न करता मातेचा वध केला. वडिलांनी सांगितलं, मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचंय माग. त्यांनी सांगितलं, माझी माता मला द्या. त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, त्यांनी पुन्हा त्यांची मातेची भेट घडवून दिली. वडिलांच्या वियोगानंतर वडिलांची भेट होईल, मातेच्या वियोगानंतर मातेची भेट होईल, संततीच्या वियोगानंतर संततीची भेट होईल, पत्नीच्या वियोगानंतर पत्नीची भेट होईल. अशक्य असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला शक्य होतील, परंतु संतांची भेट होणं खूप कठीण आहे, अवघड आहे. एका सुभाषितकाराने पुण्य सांगितलेले 13 लक्षणा पुण्याच्या सांगितल्या. पाप आणि पुण्यामध्ये पुण्याचा विचार केला जातो. पुण्य किती प्रकारचं आहे? 13 प्रकारचं पुण्य सांगितलं. यामध्ये नरदेह मिळावा याच्यासाठी पुण्य लागतं. चांगल्या कुळात जन्म मिळावा याच्यासाठी पुण्य लागतं. ते कुळ श्रीमंत असून पवित्र असावं याच्यासाठी पुण्य लागतं. काही मंडळी म्हणतील, याचा का विचार करायचा? आपण ज्या कुळात जन्मतो त्यानुसार संस्कार होतात आणि त्या संस्कारावरूनच आपलं मन तयार होतं, म्हणून कुळाचा विचार महत्त्वाचा आहे. आपण अशा काही कुळात जन्म घेतो की तिथं उठल्यापासून झोपेपर्यंत मांसाहाराशिवाय विषयच नाही. मांसाहार करणं हे अन्नच आहे आणि ते केलं पाहिजे का? कुळाने संस्कार केले. पण अशा कुळात जर जन्म घेतला जिथं झोपेतून उठण्या अगोदर भजन सुरू आहे, कानावर भजनानेच त्या जीवनाची सुरुवात होते, त्या दिवसाची सुरुवात होते, आणि झोपतानाही भजनच ऐकायला मिळतं. सात्विक कुळात जन्म घेण्यासाठी पुण्य लागतं. त्यामुळे एक प्रमाण पाहतो आपण, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हरिदास कुठं जन्म घेतात? नवे नवे जिथं जन्म घेतात त्या कुळालाच पवित्र म्हटलं जातं. अशा कुळामध्ये जन्म मिळण्यासाठी पुण्य लागतं, सामुग्री लागते. देह मिळाला तो शेवटपर्यंत निरोगी राहावा याच्यासाठी पुण्य लागतं. इच्छा आहे पारायणाला बसण्याची, शरीर साथ देत नाही, बघा काय करावं.
खूप वाटतं पारायण करावं, पारायण करावं, शरीर साथ देत नाही. इच्छा आहे पंढरीला चालत जाण्याची, परंतु शरीर साथ देत नाही, म्हणून जाऊ शकत नाही. बघा काय करावं. म्हणजे आयुष्यभर शरीर निरोगी राहावं, अनुकूल राहावं, याच्यासाठी पुण्य लागतं. पत्नी सुशील मिळावी, चांगली मिळावी, याच्यासाठी पुण्य लागतं. कर्माशिवाय, पुण्याशिवाय पत्नी चांगली भेटत नाही. कारण आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना आपण पत्नीच्या साथीने प्रवास करत असतो, म्हणून तिचा विचार खूप महत्त्वाचा आहे. आपल्या प्रवासामध्ये पत्नी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते आणि त्यामुळे या प्रवासात आपल्या विचाराला अनुकूल असणारी पत्नी भेटणं, याच्यासाठी पुण्य लागतं. संतती चांगली होण्यासाठी पुण्य लागतं. मुलं चांगली व्हावीत. आत्ताच्या काळामध्ये मुलं वडिलांना तंबाखू मागत असतील तर हे पितापुत्राचं नातं आहे का? जरी व्यसनी आहेत मुलं, ठीक आहे, वडीलही व्यसनी आहेत, पण व्यसन करण्यासाठी पितापुत्रांनी एकत्रित व्यसन करावं असं नाही. नात्याचा संस्कार खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यामुळे व्यसन स्वतंत्र बाजूला करावं. वास्तविक पाहता व्यसन करू नये, पण आत्ताच्या काळामध्ये मुलगा वडिलाला चुन्ना मागतो आणि वडील मुलाला तंबाखू मागतात. यामुळे एकमेकांमधला आदर कमी होतो आणि त्याचा परिणाम इतर गोष्टीत आपल्याला पाहायला मिळतो. संतती चांगली व्हावी याच्यासाठी पुण्य लागतं. मित्र चांगले भेटावे याच्यासाठी पुण्य लागतं. काही जण म्हणतील मित्राचा यात काय संबंध आहे? व्यसन जे आपल्याला सुरू झालं, हे व्यसन आपण घरामधून शिकतो का मित्रांमधून? व्यसनाची सुरुवात कुठं होत असेल तर ते बाहेरच्या संगतीमधून सुरुवात होते. याच्यासाठी मित्र चांगले असावे लागतात. आपण ज्या भागामध्ये राहतो तोही भाग चांगला असावा, अनुकूल असावा, तरच आपल्या हातून भक्ती घडते, सेवा घडते. नाहीतर आपल्या भागाचे परिणाम होतात. आपण म्हणतो, भाषेवरून ओळखतो, मी यांना हे सोलापूरचे आहेत, हे मुंबईचे आहेत, हे पुण्याचे आहेत, आपण भाषेवरून ओळखतो. मग ही भाषा कुठं तयार झाली? त्या वातावरणात असते. आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या भागात राहतो, त्या पद्धतीने आपली भाषा तयार होते. काही मंडळींचं बोलणं शिवीने सुरुवात होतं का? ते ज्या भागात राहतात त्या पद्धतीनं ती सुरुवात होते. चांगल्या भागामध्ये आपला काळ जावा याच्यासाठी पुण्य लागतं. अशा 13 लक्षणा पुण्याच्या सुभाषितकाराने सांगितलेले. मग या गोष्टीला जर पुण्य लागतं तर संत भेटीला काय लागतं? संतांची भेट होण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. म्हणून अभंग आपल्या समोर आहे. भाग्याचा उदय तेहे जोडे संत पाय. भाग्याचा उदय झाला तरच संतांची भेट आहे. तुकोबाराय सांगतात, माझं पुण्य परिपक्व झालं, पुण्य उदयाला आलं, अनुकूल बनलं, म्हणून मला माझ्या संतांची भेट झाली. पुण्य फळाले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य जोपर्यंत उदयाला येत नाही तोपर्यंत संतांची भेट होत नाही. पुण्य खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे संतांच्या भेटीला लागणारं पुण्य, त्याचा आपण विचार पाहतोय. आपल्याला पुण्य करायचंच माहीत नाही. आपण पुण्य करू लागलो की मनामध्ये त्याचा विचार करतो. मी अमुक अमक्या संस्थेला दान दिलं, 50 जणांना सांगत असतो आपण. पण शास्त्राने याचा स्वभाव आपल्याला असा सांगितलेला आहे, पाप असो किंवा पुण्य असो, त्याचा जर आपण आपल्या मुखाने उच्चार केला
तर त्याचा क्षय होतो. मग ते पुण्य असो, उच्चार केला की संपत, पाप असो उच्चार केला की संपत. मग आपला स्वभाव आहे पुण्याचा उच्चार करणं, पापाचा उच्चार करत नाही. आपण पाप सांगत नाही. मी अमुक अमक्याला टोपी घातली, मी अमुक अमक्याला फसवलेलं आहे, सांगतो का आपण? सांगत नाही. पापाचा उच्चार करत नाही आपण. मी इथं भ्रष्टाचार केला, एवढा भ्रष्टाचार केला, आपण पापाचा उच्चार करत नाही. पुण्य करतो कमी, उच्चार जास्त असतो. म्हणून कमावलेलं मिळवलेलं पुण्य तिथंच त्याचा क्षय होतो. 5 रुपये देणगी द्यावी, 50 जणांना सांगावं मी अमुक अमक्या संस्थेला देणगी दिली, मी अमुक अमक्या संस्थेला देणगी दिली. पुण्याचा उच्चार केला की त्या पुण्याचा क्षय होतो. पापाचाही तोच स्वभाव आहे. पापाचा उच्चार केला की क्षय होतो. पण आपल्याला पाप सांगावं वाटत नाही, सांगत नाही आपण. मी अमुक अमक्याला शिवी दिली, मी अमुक अमक्याविषयी कपट मनामध्ये निर्माण केलं, हे सांगतो का आपण? सांगत नाही. पापाचा उच्चार न केल्यामुळे ते भोगावं लागतं आणि पुण्याचा उच्चार केल्यामुळे त्याचा नाश होतो. आपल्या गाठी पुण्यच नसतं म्हणून संकट येतात. मग आपल्या नेहमीच्या कर्माला अनुकूल पुण्य जर आपल्या गाठी नसेल तर संत भेटीचं पुण्य कुठे? संत भेट सहजासहजी होत नाही. संतांच्या भेटीसाठी पुण्य लागतं. अहो, आत्ताचा काळ जर पाहिला तर मनुष्य भेटण्यासाठी पुण्य लागतं. आत्ता माणसं दिसतात, पण तो मनुष्य आहे का इथं प्रश्नचिन्ह आहे. याचा अर्थ नाहीतच असा मी आरोप करत नाही. आपण मनुष्य शरीरामध्ये आहोत आत्ता, पण मनुष्य म्हणून जीवन जगतो का, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. काही जण म्हणतील मनुष्य म्हणून जगणं म्हणजे काय? आता ते जर प्रवचनातून सांगायचं असेल तर मग आपल्याला जगण्याचा काय अधिकार? जेवण कसं करावं हे जर शिकवायचं आहे तर ताटावर अशा व्यक्तीला बसवावं का? आपण या शरीरात आलो, आपल्या जीवनाचा प्रवास चालू आहे, मनुष्य देह घेतलेला आहे आपण, आणि या मनुष्य देहात आल्यानंतर मनुष्य म्हणून राहणं कशाला म्हणतात हे जर आपल्याला कळत नसेल तर याच्यासारखं दुसरं मोठं दुर्दैव कोणतं? प्रत्येक जीव जीवन जगतोय. जनावरं जीवन जगतात, पक्षी जीवन जगतात, कीटक जीवन जगतात, प्रत्येक प्राणी जीवन जगतो, तसं आपणही जीवन जगतो. पण त्यांना जीवन म्हणजे काय कळत नाही, आपल्याला कळतं. जीवन कसं जगावं हे त्यांना ठरवता येत नाही, आपल्याला ठरवता येतं. मनुष्य म्हणजे काय हे त्यांना कळत नाही, आपल्याला कळतं. मनुष्यामध्ये आपण कोणत्या भूमिकेतून राहिलं पाहिजे, आपल्याला आत्ता माणूस भेटत नाही तर संत कधी भेटावे? आपण म्हणतो आपल्या आजच्या या बैठकीला चांगली माणसं आलेली आहे, याचा अर्थ नेहमीच्या बैठकीला माणसं नसतात. मग माणसं नसतात का? माणूस आहे प्रत्येक बैठकीला, मनुष्य आहे, पण मनुष्यासारखं न वागणारे आहेत. मग आत्ताच्या काळात मनुष्यासारखं वागणारे भेटत नाहीत तर संत केव्हा भेटावे? चुकून एखादं कर्म उदयाला आलं, संत भेटले, आपलं कर्म त्यांची ओळख पटू देत नाही. संत समोर आलेले असतात, पण आपलं कर्म आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण करतं, नको ते प्रश्न निर्माण करतं, आपल्या प्रवाहातले संस्कार तिथं उद्भूत करतं आणि संतत्वपणावर ते आवरण टाकतं. म्हणून जरी चुकून एखाद्या वेळी भेट झाली तर ती भेट टिकत नाही. याला कारण आपलं पुण्य शुद्ध नसतं. शुद्ध पुण्य स्वतंत्र आहे, वेगळं आहे. ज्ञानोबारायांनी याचा सुंदर असा विचार ज्ञानेश्वरीमधून मांडलेला आहे की शुद्ध पुण्य कोणतं, शुद्ध पाप कोणतं. पापाचाही विचार मांडला गेला आणि पुण्याचाही विचार मांडला गेला. काही मंडळी म्हणतील आम्ही पापही मानत नाही पुण्यही मानत नाही.
आपण पाप माना किंवा न माना आपण सुखदुःख मानतोय. आपण सुखदुःख मानतो. आपल्या डोळ्यातून अश्रू येतात म्हणजे दुःख होऊ लागलं. आपला चेहरा प्रसन्न होतो, हसतो, चेहऱ्यावर संवेदना प्रगट होतात, सुख होऊ लागलं. सुखाची दुःखाची ही लक्षणं आहे. आपल्या जीवनामध्ये त्याचा परिणाम प्रगट होतो. आपण सुखदुःख स्वीकारतो म्हणजे पापपुण्य स्वीकारावंच लागेल. पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. माना न माना हे आपल्या जीवनामध्ये घडतच राहतं. जीवनाचा प्रवास करत असताना या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. आपण वाहन चालवतो, डिझेल घ्यावं लागणार आहे. मी डिझेल घेणार नाही, वाहन चालवता येणार नाही. मी पापपुण्य मानत नाही, जीवनाचा प्रवास थांबवावा लागेल. पापपुण्य माना न माना ते सुखदुःखाच्या रूपाने समोर प्रगट होतं. आणि प्रगट झाल्यामुळे आपल्याला त्याचा विचार करावा लागतो की पुण्य जे आहे ते संत भेटीला लागणारं पुण्य कोणते. तुकोबारायांनी देवाला प्रश्न विचारला, देवा संत भेटीला कोणतं पुण्य लागतं? कोण पुण्य त्याचा होईन सेवक, आय कोण पुण्य त्याचा होईन सेवक. जिहि द्वंद्वादिक दुरावेले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा. कोणतं पुण्य लागतं? असं पुण्य ज्याच्या गाठी आहे त्याला संत भेट होते. पण संत भेट ज्याला होत नाही त्याने काय करावं? तीर्थक्षेत्रात जावं. तिथं सहज जरी रजकन मिळाला तरी तो कृतार्थ होतो. म्हणून महाराज सांगतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. या अभंगाचं आपण चिंतन पाहतोय. उर्वरित चिंतन आपल्याला पाहायचंय ते पुढच्या भागामध्ये पाहू. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.